मी विनंती करतो मान्य बच्चू कडू साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. भारत मातेला विनम्र अभिवादन करतो. खरं तर एकदा आपण एकनाथजी शिंदे साहेबांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. पेपर फुटीचा कायदा जर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नसते तर कदाचित त्याचं एक अक्षर सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटलं नसतं. मी महेश बडे आणि आमच्या ढवळे सोबत गेलो आणि पहिल्यांदा त्यांचा रिमार्क काय होता माहित आहे? मी मुख्यमंत्री अनेक पाहिले, तपासून सादर करा, नाही तर सादरच करू नका. पण पहिले मुख्यमंत्री पाहिले का तत्काळ सादर करा आणि जितक्या लवकर कायदा आणता येईल तेवढ्या लवकर आणा. हे इतक्या धमकेदारपणे आम्ही पाहतोय. आणि तो कायदा पहिले कुठं आहे त्याची सगळी माहिती लगेच त्या सचिवालयात सांगून आम्ही पाहतोय त्याला तात्काळ कशी अंमलबजावणी करता येईल ही जी भूमिका मुख्यमंत्र्याची म्हणून एकनाथजी शिंदेची होती ते फार महत्वाची होती. त्यानंतर आपण पाहतोय का परीक्षा पोर्टलनं महापरीक्षा पोर्टलनं जे काही गोंधळ पुऱ्या महाराष्ट्रात घातला होता. आम्ही इथं आंदोलन केलं, संभाजीनगरला केलं, नागपूरला केलं, गुन्हे दाखल झाले आणि तिथंच संपलं नाही तर मंत्रालयातल्या अधिकाऱ्याला झोडपलं सुद्धा, ठोकलं सुद्धा तिथे आणि तिचे गुन्हे दाखल झाले, 1 वर्षाची सजा झाली आमच्यावर. पण आम्ही थांबलो नाही. पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांकडे गेलो का हे सगळे आम्ही पाहतोय खाजगीकरण ते झालंय ते सगळं संपलं पाहिजे आणि लोकसेवा आयोगाकडूनच त्या परीक्षा झाल्या पाहिजे. महाटे कर्नाटक नंतर पहिलं राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. लक्षात घे. ज्याप्रमाणे देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात निर्माण करण्याची ताकद फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवली, त्याच ताकदीनं आम्ही पाहतोय आज ज्या परीक्षा होत आहे त्या लोकसेवा आयोगाच्या मार्फत होतं. हे आमच्यासाठी फार व्यवस्थित मला वाटते आनंद देणारी गोष्ट आहे. कारण पेपर फुटीचं आम्ही प्रकरण पाहतोय कशा कशा पद्धतीनं आम्ही लचके तोडल्या जात आहे. ज्याने वर्षभर अभ्यास करायचा, मार ताकद करायची, मार मेहनत करायची, शेतीत पिकत नाही म्हणून पुण्याला यायचं, संभाजीनगरला जायचं, उद्योगात पैसे नाही आहे म्हणून तिथं आम्ही पाहतोय खस घालायच्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय. थकल्यानंतर आता फक्त हाती नोकरी इतक्यासाठी जर भनभन फिरणारा तरुण जर त्याला अशाच पद्धतीनं आम्ही पाहतोय सरकार जर वेगवेगळ्या पद्धतीनं घुमवत असेल तर मला वाटतं त्याच्यावर आपण एकत्रित होऊन कुठेतरी मार्ग काढण्याचं काम असतं आणि ते मार्ग काढण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांना केलं. त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. मित्र, हे सगळं करत असताना आमचा ढवळे असेल याच्या 1000 मॅसेज असेल माझ्या मोबाईलवर, दर 2 दिवसानं एक मॅसेज. अरे खाऊ तर दे म्हटलं. ते ना मतदारसंघात ना कुठं ना काही ना त्याचा संबंध, पण गडी ऐकायला तयारच नाही. त्यात हा नोकरीवर लागला नाही. नोकरीवर लागलं म्हटलं सुधरण, लग्न झालं तरी सुधारला नाही, तरी त्याचे मॅसेज सुरूच. आणि मग सारखा मॅसेज करून आम्ही पाहतोय त्यानं एक एक गोष्टीचा एवढा पाठपुरावा केला का जेवढा आम्ही मत मागायला सुद्धा पाठपुरावा करत नाही तेवढ्या या गळ्यानं याचा निकाली लागण्यासाठी हे सगळे प्रश्न निकाली लागण्यासाठी पाठपुरावा केला. योग्यजी कदम जी असेल, आमच्या उपसभापती नीलमताई गोरे त्यांनी आत्ताच भाषण केलं. मला वाटतं श्रीकांतजी शिंदे साहेब आपण लक्षात घ्या का योग खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्ही पाहतोय का शिवसेना म्हणजे एक वेळ अशी होती का ते युवकांची सेना होती. मी पाहतोय तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा सभा आम्ही जायचं ट्रॅक्टरमध्ये बसून लटकत लटकत जायचं त्या सभा ऐकायला. तरुणाई सगळी आम्ही पाहतोय बाळासाहेबांच्या बाजूने उभी राहताना या महाराष्ट्रात आम्ही पाहिली आहे. आता ती जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. श्रीकांतजी साहेबांनंतर या सगळ्या युवकांच्या खऱ्या अर्थानं हृदयाचं स्थान जर तुम्हाला मिळवायचं असेल त्यांच्या हृदयात तर मला वाटतं दर 3 महिन्यानं यांच्या प्रश्नाबाबत तुमच्या अध्यक्षेखाली बैठक घेऊन याचे प्रश्न कसे मार्गी लागन याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ज्यानं त्याच्या बापानं शेतातही मेहनत करायची आणि इकडे सुद्धा खटके घालायचे हे होता कामा नाही. सरकार आमचं जर असलं तर त्याला तो सन्मान तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे. मी पाहतोय का साधा विद्यार्थी असेल, त्याच्या परीक्षा असेल, त्याच्या निघणाऱ्या जागा असेल, याचं ताळमेळ का नाही आहे? साधी गोष्ट आहे. अरे वरली मटकेवाले बरा बघर आकड्याचा तो पैसे देतो तुम्हाला आणि तुमच्याजवळ एवढे मोठे डिपार्टमेंट आहेत, सचिव आहेत, सगळे आहेत आणि त्याला माहीत नाही. टाइम बॉम्ब कार्यक्रम आखला नाही पाहिजे. या वर्षात किती जागा निघणार, पुढच्या वर्षात किती जागा निघणार, याच्या 20 वर्षानंतर किती जागा निघणार. माझ्या तरुणाचे स्वप्न खऱ्या अर्थानं जर अधिक आम्ही पाहतो त्याला उजाळणा द्यायचा असेल, त्याला जर मजबूती द्यायची असेल तर इथून 20 वर्षाचा कार्यक्रम आमच्या हाती असला पाहिजे. तर लक्षात घ्या का ही जी व्यवस्था आहे म्हणजे शेतकऱ्याला पिकाच्या भावासाठी लढावं लागेल आणि पिकात त्या जमिनीत कामही करावं लागेल हे काही शक्य नाही आहे. विद्यार्थ्यांना परीक्षाही करावी, त्यांना आंदोलनही करावं, मग आम्ही असून फायदा तरी काय. म्हणून आपण सांगतोय का आमच्या नीलमताई गोरे असेल, दुसरा आमचा मी त्याला PA घेतलाय आमचा महेश बडे, पहिलं पत्र त्यानंच पेपर फुटीच्या कायद्याचं केलं. नंतर सर्व परीक्षा लोकसेवा आयोगाकडे जावं त्याचा असलेला पाठपुरावा महत्वाचा आहे.
त्याला आम्ही आता मुंबईत घेतलेला आहे. म्हणून दुसरा एक साथी आपण पाहतो ह्या उद्धव ढवळेला सुद्धा इथं ठेवून काय करताय, त्याला मुंबईत ठेवा. सगळा पाठपुरावा मंत्रालयात तेवढंच काम ठेवायचं, त्याच्याकडे दुसरं काम बंद करून टाकायचं त्याच्याकडे. असे लोक आपण हेरून, जसं बाहेरचे नाईकना आम्ही पाहतो स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या ताकदीनं काम केलं, ज्या जिगरीनं केलं, ज्या निष्ठेनं केलं, ते फार महत्त्वाचं आहे. पद कोणतं याच्यापेक्षा तुमची सामान्य माणसावरची निष्ठा काय ते फार महत्त्वाची आहे. माझा आमचा एक तरुण तो माझ्या घरातील परिवारातील तरुण आहे. अशा पद्धतीनं त्याला आम्ही पाहतोय समोर कसं जाता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. मित्र, आपण पाहतोय का हे सगळं करत असताना आज आपण पाहतोय का परीक्षा पोर्टल असेल, अधिक काय सगळ्या काही भरती होत असेल. तुम्ही सांगा काय जीवार येतं माणसाच्या, का मी मार कष्ट केले, मार मेहनत केली आणि पेपर फुटला असं जेव्हा कानावर येतं तेव्हा सगळं आम्ही पाहतोय हातातून गेल्यासारखं असतं. श्रीमंताचेच पोरं नोकरीवर लागत असत आणि मेहनत करणारा प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतोय अभ्यास करणारा तरुण जर या पेपर फुटीतून आम्ही पाहतोय मागं सरकत असत, तर याच्यासारखं पाप नाही. ज्यानं पेपर फुटीचे हे सगळे प्रकार घडवले त्याचं छत्रपती स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायचं, मला वाटतंय पेपर फुटीमध्ये ज्यांनी हातभार घातले असन, ज्यांचे हात असन, त्यांचे हात छाटण्याचं काम सुद्धा सरकारनं केलं पाहिजे. पुन्हा अशा प्रकारची हिंमत होता कामा नये. मला माहीत आहे त्या तरुणांच्या डोक्यात काय असतं. अभ्यास करून जर आम्ही पाहतो पेपर फुटते असं कानावर गेलं तर त्याच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण होतं आणि म्हणून त्याची काळजी श्रीकांतजी आपल्याला घ्यावं लागेल. मला आपल्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांकडून का आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीवर तुम्ही सुद्धा, आता आपण एकटे नाही आहे, तुमच्या पाठीमागं कोणी उभं राहणार नाही असं तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपण बोलावलं, श्रीकांतजी शिंदेनं स्वतः सांगितलं का मला यायचं आहे, मला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. या पद्धतीनं त्यांची जर इच्छा आम्ही पाहतो, त्यांनी जी इच्छा प्रकट केली ती जर खऱ्या अर्थानं कामाला लागलं तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं आशेचं किरण निश्चितच आमच्यासाठी अधिक चांगलं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो आपण सुद्धा इथं आलात. माझं पुरं आयुष्य पोलिसांच्या भांडणात विरोधात गेलं आहे. अरे आंदोलन केलं का पोलिसासोबतच टक्कर व्हायची, 350 गुन्हे दाखल करून घेतले. पण मी भाग्यवान आहे ज्या पोलिसांनी आयुष्य आम्ही पाहतोय आमच्या संरक्षणासाठी खर्ची घालतं, त्याच्यासाठी बच्चू कडूचे 2 शब्द खर्ची झाले हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. त्यांना मी सलाम करतोय, मानाचा मुद्रा करतो. आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथे हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.